ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे आधीच लांबलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता आणखीन रखडल्या आहेत। या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीने निश्चित तारीख देऊन पुढील सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे। त्यामुळे 25 फेब्रुवारी रोजी यासंबंधीचा निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसे झाले तर एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात राहुल रमेश वाघ यांनी साधारण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। या प्रकरणी आधीच खूप विलंब झालेले तसेच आता विधानसभा निवडणुकाही झालेली सुनावणी लवकर घ्यावी अशी मागणी वाघ यांचे वकील देवदत्त पालोदकर यांनी केली होती। तर राज्य शासनाच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही या प्रकरणी लवकर निवडणुका घेण्याची राज्य सरकारची इच्छा असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे न्यायालयाने 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती। मात्र त्याच दिवशी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका असल्याने न्यायालयाने हे प्रकरण ऐकण्यासाठी आता 25 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही नव्याने समिती गठीत करून ओबीसींचा इम्पिरियल डाटा तयार करून ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि त्याचा अहवाल कोर्टाला सादर करून आरक्षणासह निवडणुकीला परवानगी मागितली आहे। त्यावेळी न्यायमूर्ती खानविलकर यांनी अशी संमती दिली। मात्र आधी परवानगी दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आरक्षणाशिवाय आणि यानंतरच्या निवडणुका आरक्षणासह होतील असे त्यांनी स्पष्ट केले होते। न्यायमूर्ती खानविलकर निवृत्त झाल्याने हे प्रकरण सरन्यायाधीश NV रमन्ना यांच्यासमोर सुनावणीला आले। त्या दरम्यान महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आणि नव्या सरकारने कोर्टाकडे अर्ज करून आधी आणि नंतर संमती दिलेल्या अशा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मागितली। न्यायमूर्ती रमन्ना यांनी या प्रकरणावर तात्पुरती स्थगिती देत ते न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडे वर्ग केले होते। यावर प्रत्यक्ष सुनावणी होऊ न शकल्याने ही स्थगिती कायम आहे। हे प्रकरण न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्याकडे वर्ग केले आहे। महाराष्ट्राने ओबीसी आरक्षणासाठीची ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नसल्याचे सांगत 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती। मात्र यावेळी कार्यकाल संपलेल्या काही संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यास परवानगी दिली। याच दरम्यान मध्य प्रदेशने ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने तेथील निवडणुकांनाही कोर्टाने स्थगिती दिली होती। मात्र मध्य प्रदेश सरकारने तातडीने राज्यातील ओबीसींचा इम्पिरियल डाटा तयार करून ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तसा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला होता। त्यामुळे ओबीसी आरक्षणासह तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास कोर्टाने परवानगी दिली होती। आता महाराष्ट्रातही लवकर या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।